श्रीकृष्ण कथा। श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला मथुरेत श्रीकृष्णाचा जन्म झाला. आख्यायिकेनुसार कंसने आपल्या वडील उग्रसेन राज्याचे सिंहासन हिसकावून घेतले आणि त्यांना कैद केले आणि स्वतःला मथुरेचा राजा घोषित केला. कंसाला देवकी नावाची बहीण होती. देवकीवर त्याचे खूप प्रेम होते. कंसने देवकीचे लग्न वासुदेवाशी लावले, पण तो देवकीला निरोप देत असताना देवकीचा 8वा मुलगा कंसाचा वध करेन अशी आकाशवाणी होते. आकाशवाणी ऐकून कंस घाबरला आणि त्याने देवकी व वासुदेवाला तुरुंगात टाकले. त्यानंतर क्रूर कंसाने देवकी आणि वासुदेवाच्या 7 मुलांचा वध केला. पण जेव्हा देवकीचे 8वे अपत्य जन्माला येणार होते तेव्हा आकाशवाणीत वीज चमकली. समजुतीनुसार मध्यरात्री 12 वाजता तुरुंगाचे सर्व कुलूप स्वतःहून तोडले गेले आणि तेथे देखरेख करणारे सर्व सैनिक गाढ झोपी गेले. असे म्हणतात की त्यावेळी भगवान विष्णू प्रकट झाले आणि त्यांनी वसुदेव देवकीला सांगितले की ते देवकीच्या पोटातून जन्म घेणार आहे. यानंतर त्यांनी स्वतःला अवताराला गोकुळात नंदबाबाजवळ सोडून यायला सांगितले आणि त्यांच्या घरी जन्माला आली कन्येला मथुरेत कंसाकडे सोडून द्यावे असे सांगितले. त्यानंतर वसुदेवाने परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे केले. त्यांनी कन्हैयाला नंदाबाबाकडे सोडले आणि गोकुळातून आणलेली मुलगी कंसाकडे सोपवली. नंदा आणि यशोदांनी श्रीकृष्णाचे संगोपन केले. लहानपणी कृष्णाने महान कार्य केले जे कोणत्याही सामान्य माणसाला शक्य नव्हते. त्यांच्या जन्मानंतर काही वेळानंतर त्यांनी कंसाचे पाठवलेले राक्षसांशी पुतनाचा वध केला. त्यानंतर इतर राक्षसांचेही वध केले. नंतर गोकुळ सोडून नंदगावी आल्यावर तिथेही त्याने अनेक लीला केल्या, ज्यात गौचरण लीला, गोवर्धन लीला, रासलीला इत्यादी प्रमुख आहेत. यानंतर श्रीकृष्णाने मथुरेत मामा कंसचा वध केला. सौराष्ट्र द्वारका शहराची स्थापना करून तेथे आपले राज्य स्थापले. पांडवांना मदत केली आणि विविध संकटापासून त्यांचे रक्षण केले. महाभारताच्या युद्धात त्यांनी अर्जुनाच्या सारथीची भूमिका बजावली आणि रणांगणावर त्यांना उपदेश केला. 124 वर्षाच्या आयुष्यानंतर त्यांनी आपली लीला पूर्ण केली. Like, comment and subscribe.